हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आज खूप म्हणजे असं हर्ट झाले बरं का मी. कारण का ना, मी एक असं म्हणजे इंस्टाला स्क्रोल करत बसलेली बरं का, असंच टाइमपास म्हणून. तर म्हणजे टाइमपास म्हणजे मला म्हणजे मुलं झोपल्यानंतर थोडा टाइम भेटतो मोबाईल वगैरे बघायला. तर आत्ता जस्ट बरं का, तर वाटलं की बाबा बोलावं. हे माझ्या रिअल स्टोरीवर आधारित आहे बरं का, म्हणून मी बोलते बरं का. खरंच मनातून मला वाटलं की हां, बोलावं, आपण बोलायलाच पाहिजे बरं का. तर मेन महत्त्वाचं म्हणजे ना, हे चुगल्या करणारे हे आहेत ना, ह्यांना मुळातच तुम्ही घरात येऊन देऊ नका. आणि म्हणजे स्टार्टला मी सांगते बघा. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पहिला बघा आणि नंतर मग आणखी बोलू आपण. हा व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित बघा बरं का. एवढा मनाला लागला ना, ही माझी रिअल स्टोरी आहे असं मला खरंच वाटलेलं बरं का. तर हा व्हिडिओ बघा तुम्ही. हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तर बघा हे असे असते. म्हणजे मेन जे चुगल्या करणारे, ज्या लोकांना ना, जे नवरा बायकोला डिवोर्स घ्यायचा नसतोय, म्हणजे कुठल्याही नवरा बायकोचं मला वाटत नाही की म्हणजे 90% तर नवरा बायकोचं मला वाटत नाही की त्यांच्या दोघांच्या मनानं त्यांचा डिवोर्स होत असेल. नाही वाटत मला बरं का, खरं सांगते मी. तर काय बोलू आता अशा लोकांना. इतके निर्लज्ज लोक असतात ना. एखादं नवरा बायको चांगलं करून खात असेल तर यांच्या डोळ्यात खूप नालायक लोकांच्या ह्या. आता तुम्ही बघितलं असेल, हा मुलगा किती छोटा आहे. सेम माझा मुलगाही तेवढाच छोटा होता बरं का. आणि त्याच वेळी आमचं डिवोर्सचं पण झालेलं बरं का. तर ह्या लोकांना एवढं माझं डोकं हलतं ना, कधी कधी असं वाटतं की बाबा आपण सगळ्यांसोबत चांगलं म्हणजे आपण तर चांगलं राहिलोय, पण ते लोक आपल्याशी चांगले वागले नाहीत. त्यामुळं मी ना कुणाला जवळ करत नाही. एकत्र राहत होतो तेव्हा काय केलं, चुगल्याच केल्या, भांडणच लावली. मग आता तरी हे काय चांगले राहणार आहेत. खरं माझं डोकं असं ना, मी शांत आणि एकटी असली ना, खरंच मला असं डोक्यात विचार येते तर बाबा हे काय कसले लोक माझ्या नशिबात आलेत. खरं मला असं वाटतंय. आणि ज्यावेळी आता हे काही लोक जे म्हणजे ज्यांना हे रिअल स्टोरी जी माझी जी रिअल स्टोरी आहे ना, जी ह्या लोकांना कोणाला माहित नाही ना, ते लोक म्हणजे मला बोलतात की ही वाईट आहे, हिला कोणी नको आहे, घरातली लोक कोणीच नको आहेत. मग त्याच्यावरून किंवा दुसऱ्या लोकांच्यावर घालून बोलतात की आत्ताच्या पोरींना सासू सासरे नको आहेत किंवा घरातली फॅमिली नको आहे. हे असं जर चुगल्या करायला लागले, म्हणजे लेकाचा आणि सुनाचा संसार जर टिकू देत नसले, तर अशी लोक कामाचीच काय. आणि ज्यावेळी आमचं पण भांडण वगैरे होत होतं ना, ह्याला सगळ्याला हे लोक कारणीभूत होते. आमचं वैयक्तिक आमच्या दोघांची भांडणं होतच नव्हती. जरी तुम्हाला माहितीच आहे आता नवरा बायकोचं किरकोळ होत असतंय, मग तेवढ्यावरनं कोणी डिवोर्स घेतं का सांगा बरं. किरकोळ गोष्टीवरनं कोण डिवोर्स घेते सांगा. प्रत्येकाच्या घरी होतच असते. तर हे काही लोक, तुम्हाला मी हे मेन महत्वाचं सांगते की चुगल्या करणाऱ्यांपासून लांब राहावा. हे मायेचा बाजार, हा माझा तो माझा ती माझी, हे असलं काही नसतंय. मी हात जोडून सांगते ज्या ज्या लोकांना, तुम्हाला पण नॉर्मली जरी किंचित थोडासा जरी तुम्हाला शक झाला ना त्या लोकांच्यावर तुम्हाला थोडा जरी शक झाला ना, तुम्ही त्यांना जवळ सुद्धा करू नका, जवळ उभं पण करू नका. जे लोक तुमच्या नवऱ्याविषयी किंवा बायकोविषयी जर तुमच्या मनात जर विष कालवत असतील, एखाद्या लेडीजला जरी म्हणत असतील हा तुझा नवरा असा आहे, तुझा तसा आहे, असं फिरतो तसा फिरतो, काहीच काम करत नाही, किंवा काही पण XYZ काही म्हणजे विषय असेल, तरी त्यांना तुमच्यापासून
4 हात लांब ठेवा काय. आणि जर एखाद्या लेडीजला सांगत असेल किंवा जेंट्सला एखाद्या सांगत असेल तुझी बायको अशी तशी, त्यांच्यापासून पण लांब राहावा. मला तर एवढंच सांगायचं आहे. या लोकांना काय वाटतंय, ही लय वाईट आहे, ही लय अशी आहे, ही लय तशी. कारण का ज्यावेळी मुलं लहान असतात ना त्यावेळी हे लोक एवढं यांचं साधवून घेतात ना, ह्यांची पूर्ण पोळी दोन्ही बाजूनं भाजून घेतात बरं का. ज्यावेळी सून प्रेग्नेंट असते त्यावेळी एक हे लोक लय हात धुवून घेतात. कारण का तिला म्हणजे आरामाची जरूरत असते ना, तिच्याकडून एखादं काम होत नसल किंवा प्रेग्नन्सीमध्ये कुणाला कामं करू वाटते त्यावेळी एक हे लोक एवढे हात धुवून घेतात, बापरे बाप. मला तर चांगला अनुभव आलाय. म्हणजे त्यांना काय वाटते, अगोदर जशी करत होती तसं आता करायला काय झालंय. आणि मला पण हे पण बोललं गेलं की आम्ही प्रेग्नन्सीमध्ये आम्ही कामाला जात होतो, असं करत होतो तसं करत होतो. आणि प्लस परत डिलिव्हरी झाल्यानंतर पण मला हे पण बोलण्यात आलं घरातल्या लोकांनी बरं का, हे जी कुणी धमकी दिले ना मला धमकी दिले ना ज्यांनी, त्याला हे काहीही माहीत नाही. हे घरात जे काय मॅटर होतेत ना, हे आता त्याला ना व्हिडिओ बघितल्यानंतर धमकी देणाऱ्याला समजेल की हे काय काय झालं, ह्या बिचारीच्या म्हणजे हिच्या बाबतीत काय काय झालं आणि आतापर्यंत शांत बसले आणि आता बोलते. तर ज्याला त्याला समजलं आता. कारण का मी इतके दिवस कुणाला काय बोलली नाही, कारण का ज्यांनी धमकी दिले ना त्यांना मी कधीही बोललेली नाही अशा गोष्टी. माझ्या नवऱ्याला पण सांगितलं नाही, ज्यानं धमकी दिली त्याला पण मी बोललेली नाही कधी. कारण का ते बायकांचं भांडण ते त्यातलं ते, कारण का ते टॉपिकच काढत नव्हते. कारण का त्यांच्या चुका जास्त निघत होत्या. त्यांनी एकदा दोनदा माझ्याशी पंगा घेऊन पण बघितलंय बरं का. माझ्याशी पंगा घेतला. माझ्या माहेरची लोक जेव्हा बोलवली होती तेव्हा मी फक्त डोक्यात ठेवत होते की हां ही चूक ह्यावेळी केलेली, ती चूक त्यावेळी केलेली. किंवा ते काय करायचे, माझ्या चुका सांगायचे, पण आधी त्यांनी काय खोड केलेली हे सांगत नव्हते. मग ती मी सगळं डोक्यात ठेवत होती. आणि 2-3 वेळा तसा पण पंगा घेतला. सगळे माणसं गोळा झाले, त्यांच्या समोर मी ह्यांच्या सगळ्यांच्या खोड्या सांगितल्या. तेव्हापासून ना हे लोक माणसं गोळा करायचे बंद झाले. परत मग ह्यांनी लेकाचं कान भरायला चालू केलं, ही अशीच आहे, ही तशीच करते, अमकच करते. मग आमच्या दोघात फूट पाडायला चालू केली ह्या लोकांनी. म्हणजे ते आता मिस्टर काय, जरी कोणीही मुलगा असला तरी ते म्हणजे त्यांना त्यांच्या घरच्यांचंच खरं वाटणार. कोणी असो, माझे मिस्टर असो किंवा दुसराही कोणी मुलगा असो, कोणी पण. तर त्यांना आता ते सोबत आहेत ना पहिल्यापासून, मग त्यांना त्यांचंच खरं वाटणार, त्यांच्या घरातल्या लोकांचं. नवीन आलेल्या पोरीवर कोण विश्वास ठेवणार आहे. मग ही सगळ्यांच्या समोर मी बोललेली त्यावेळी पण, हे असं ह्यांनी केलतं, हे तसं केलतं म्हणून ते तसं झालंय. हे लोक खोड्या केल्यावर मला बोलू वाटायचं नाही ना कुणाला. माझं आत्ता पण सध्या पण माझं तसंच आहे. कोण जर माझ्याशी खोड केलं किंवा माझ्याशी चुकीचं वागलं आणि ती परत ओव्हर ऍक्टिंग करायला तर ते मला आवडत नाही. माझा रूल आहे पहिल्यापासून, आपल्याशी जी खोड करते मला माझं मन होत नाही त्याच्याशी बोलायचं. हे बोलत नाहीत म्हणून भांडणं करत होते माझ्यासोबत. म्हणजे हे लोक मला कसं पण ट्रीट करणार, मला काय पण बोलणार, कसं पण बोलणार. म्हणजे घरी माणसं आहेत ना तोपर्यंत कोण काही बोलणार नाही. सगळे जिकडं तिकडं गेले का मग ह्यांचं खुरपं चालू असायचं. ह्यांना आयतच पाहिजे, मुंग्याचे येते त्या बसून, अमकच होतंय तमकच होतंय, हे इकडंच पेटवलं आणि ती तिकडंच पेटवलं. छोट्या छोट्या वस्तू जरी इकडची तिकडं झाली ना, की इकडं का पेटवलंय आणि तिकडं का पेटवलंय, हे असल्या पद्धती ह्यांच्या बोलण्याच्या. मग मला राग यायचा ना, मला पहिलाच राग नाही सहन होत. मला राग यायचा, म्हणजे मला राग आला तर ना मी एखाद्या वेळी बोलायची, पण माझं लय डोकं हलवलं तर बोलायची नाही, तर मी एकदम शांत बसत होती. मग हे लोक काय करायचे, माझे मिस्टर घरी आले किंवा माझे सासरे आले किंवा कोणी दुसरे घरातली XYZ कोणी व्यक्ती आली ना, त्यांच्या पुढं ना हे मला मुद्दाम गोड बोलायचे. किंवा मग मला ती राग आलेला ना, मी कसं मला बोलूच वाटायचं नाही. मग ह्या लगेच त्यांना फुलवायच्या, हां बघ बोललं तरी बोलत नाही, जेवायला ये म्हटलं तर येत नाही, हे असलं परत कानं भरायला पाठीमाग. पण ह्यांनी काय केलं ते नव्हतं ना सांगत, म्हणून माझं डोकं हालत होतं. म्हणून ती सगळे माणसं यांनी जेव्हा गोळा केली ना, ह्यांच्यातली जास्त कोण बोलवत नव्हती बरं का. माझ्या माहेरच्यांना घ्या, तिच्या आई बापाला बोलवून घ्या, त्यांच्या त्यांना बोलवून म्हणायचे
मग मी ते 3-4 वेळा आले तर ह्यांच्याच चुका निघल्या होत्या सगळ्या. तरी पण ते माझे माहेरचे लोक कसं, आपल्या माहेरच्यांना थोडी आपल्या मुलीचा संसार थोडी तोडायचा असतोय. ते जरी त्यांच्या चुका असल्या तर असू दे म्हणून समजून समजून सांगून सांगून जात होते. प्रत्येक वेळी त्यांच्या मी इतक्या चुका काढायच्या ना, परत मला एकदा दोनदा मला माझ्या घरातल्या व्यक्तीनं मला बोलून दाखवलं. आणि ती म्हणजे मला बोलून म्हणजे माझ्या समोर दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती, ही बोलायला ऐकत नाही, ही लय काय काय लक्षात ठेवते, आपल्या पण चुका ती लक्षात ठेवते, असं ती दुसऱ्या व्यक्तीला माझ्या समोर बोलते. ही बोलायला हिच्या डोक्यात लय राहतंय, ही लय सांगते, सगळं ही लक्षात ठेवून बोलते, ही जेव्हाच्या तेव्हा बोलत नाही. चुका सगळ्याकडून होते, मी जेव्हाच्या तेव्हा मी कधी बोलत नव्हती. जाऊ दे झाली असेल चूक, जाऊ दे झाली असेल चूक. मग ह्यांना वाटायचं ही पागल आहे, हिला काही कळत नाही, असा ह्यांचा एक भ्रम झाला बरं का. तर मला नंतर ती मग सगळंच एकदा काढायचं, लिस्टच काढली. परत मग हे शांत बसायचे, रडायचे, रडून हे करायचे बरं का, काय म्हणते त्याला, इमोशनल ब्लॅकमेल करायचे, रडायचे बिडायचे. परत मग अजून मग माझ्या घरच्यांना वाईट वाटायचं ना, सुद्धा चुकल्या असतील, असं खूप वेळा झालं. त्यामुळे मग आम्ही फायनल निर्णय घेतला होता बरं का त्या डिवोर्सचा. ह्या घरच्यांच्यामुळे घेतला होता. आमचा वैयक्तिक आमच्या नवरा बायकोचं कधी काय म्हणजे होतंय, प्रत्येक नवरा बायकोत होतं ती छोट्या छोट्या गोष्टी, पण घरात जरी काय झालं ना, लगेच हे सगळे उठून बसायचे बरं का भांडायला. असेच आहे, ही तसेच करते, काय पण कारण लावायचं, काय पण. कुठल्या लेडीज जवळ जाऊन बसायचं नाही, कुणासंग बोलायचं नाही, कारण का ह्यांची कांड मला कळती ना, त्यामुळं ही कुणाजवळ जाऊन बसली का हे तिसरी कारणं लावून माझ्या मिस्टरांच्यात भांडणं लावायचे. ही तिकडे जाऊन आली बघ, तिकडून आल्यावर मला बोलली नाही बघ, ती सांगितलं मी तुम्हाला पाठीमागं. आणि ज्यावेळी म्हणजे ऐन डिलिव्हरीच्या टायमिंग मध्ये बरं का, माझी आई आलेली किती, माझे वडील पण तिकडे, त्यांना पण जेवण द्यायला ते कोण नव्हतं, त्यामुळे ती लगेच वापस गेली. गेल्यानंतर मग इथं काय झालं माहितीये का, नंतर तर ते मी सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, पण ते डिलीट झालं वाटतं बरं का. ते दुसऱ्या व्हिडिओच्या मध्ये मी बडबडून पागल झाली, माझ्या लक्षात पण येईना. त्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या मी बोललेली, पण आता परत आणखी सांगते, ते जास्त म्हणजे कोणी बघितलं नसेल मला वाटतं, तेवढ्यातच मी डिलीट केलेलं. तर मला काय बोलायचं होतं, ज्यावेळी मी डिलेवरी झाली बरं का, एक 15-16 दिवस आई होती इथं. तिला पण असं म्हणजे वैतागून सोडलेलं, सगळं ती करायची बरं का. स्वयंपाकाला पण तीच बसायची, कपडे पण तीच धुवायची. ही नुसती भात, चहा आणि भाजी करणार आणि नुसतं इकडून तिकडून फेऱ्या मारणार आतनं. आणि काय म्हणायची माहितीये का, माझी घरातली व्यक्ती जोपर्यंत माझी आई होती नाही तर तोपर्यंत रोज सकाळी म्हणायची, माझं पोट दुखतंय म्हणून ती दुसरीकडे कुठं तर जायची बरं का. पोट चोळून येते म्हणायची, काय म्हणते, पोट चोळल्यावर कमी येते की काय, वाट सरली का काय म्हणून. तर ह्या म्हणजे घरातल्या व्यक्तीची कशानं वाट सरत होती तुम्ही सांगा. जर पाणी वगैरे आणत असेल तर माझी आई पाणी आणायची, चुली पुढं बसून भाकरी चपाती बनवायची, परत कपडे धुवायची, सगळ्याला पाणी, जेवढे लोक घरात होते ना तेवढ्या सगळ्यांच्यासाठी पाणी आणायची. परत मला 2 टाइम आंघोळ घालत होती आई माझी. आणि त्यावेळी सारखं रोजच्या रोज म्हणायची, सकाळी सकाळी उठलं का म्हणायची माझं पोट दुखायलं, संध्याकाळी निवांत खाऊन पिऊन झोपायची, सकाळी उठून म्हणायची माझं पोट दुखाले म्हणायची. जोपर्यंत माझी आई होती ना तोपर्यंत ही घरातली व्यक्ती, ही धमकी देणाऱ्याला हे माहितीये का, व्हिडिओ बघितल्यावरच समजल. हे असल्या खोडी तुम्हाला माहित नाहीत, तुम्ही उगाच उचलून जीभ टाळ्याला लावू नका. तुम्ही घरातल्या लोकांचं पण बघा, कोण चुकतंय मग मला बोला. मी म्हणत नाही की मला बोलू नका, मला चुकल्यावर जरूर बोला. मी असं म्हणत नाही की माझी काही चूक होत नाही, माझ्या पण चुका झाल्या असतील, पण अति मी काय केलं नाही बरं का. चुका झाल्या माझ्या पण इतकं अति मी कधी केलं नाही. तर तुम्हाला काय सांगत होती मी, पण जोपर्यंत माझी आई होती ना तोपर्यंत रोजच्या रोज पोट दुखत होतं. पण जेव्हापासून म्हणजे माझी आईला तिकडं भावाचं पण काहीतरी काम चालू होतं, भावानं बोलवून घेतलं तिकडं. आणि जेव्हा माझी मम्मी तिकडे गेली ना
त्यावेळी ना, तेव्हापासून माझा मुलगा 15 दिवसाचा होता. तेव्हापासून आत्तापर्यंत मुलगा माझा आता 7वं वर्ष संपत आलं माझ्या मुलाला. आत्तापर्यंत ती व्यक्ती कधीही म्हणली नाही की माझं पोट दुखतंय. मग हे किती खुनसापणा करतेत बघा. राग नाही करे येणार, कोण जवळचे लांबचे कोणी पण व्हिडिओ बघा. सुनाचे कोण तर आले ना, तुम्हाला का खुपतं? मग त्यांना काय वाटलं असेल, ही ह्यांची लेक आहे, ह्यांना काय झालं करायला वाटलं असेल. पण ते तुम्हाला मी सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण की मला शिजरिंगचा चान्स सांगितलेला, बाळ पायाळू आहे त्यामुळं, म्हणून मी इथंच थांबलेली. तिकडून इथपर्यंत यायला वेळ लागतोय, त्यामुळं मी इथल्या इथं जायला येते दवाखान्याला. म्हणून माझे मिस्टर मला बोललेले, तू काय तिकडं जाऊ नको, शिजरिंगचा चान्स सांगितलाय म्हणल्यावर. मग आम्ही इथंच थांबलो. तर त्यांनी एवढं कांड केलं. रोजच्या रोज उठली का पोट दुखायला म्हणून तिकडं जाऊन बसायची. तिकडं लय लांब आहे, म्हणजे घराच्या खूप लांब आहे. ती कोणतर चोळते पोट म्हणून तिकडं जायची. ती परत 9 9:30ला निवांत यायची सगळं आवरल्यावर. आपण तेव्हापासून आतापर्यंत कधीच कसं काही पोट दुखलं नाही. कुणीही सांगावं. परत मी तिथंच होते ना, खूप दिवस आम्ही तिथंच होतो राहायला. पण मग हे असे म्हणजे ह्यांना कुठल्या शब्दात बोलू, ह्या अशा लोकांना काय शब्द वापरू तुम्ही सांगा. म्हणून डोकं हलतंय माझं. ज्यावेळी सुना प्रेग्नेंट असते, जेव्हा डिलिव्हरी होते, तेव्हा ह्या सासू लोक एवढे हात धुवून घेतात. आणि मी म्हणत नाही की सगळ्याच खराब असतात बरं का. काय काय सासू ना इतका जीव लावतात त्या सुनांना ना, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आहेत काही सासू, इतकं त्यांची लेकरं गळ्याला बांधतात, इतकं म्हणजे प्रेम करतात त्या नातवंडावर. त्या सुनाची किती केअर करतात. आणि ह्यांनी सरळ सरळ इतकं. बरं ते पण राहू द्या, माझी आई होती, माझ्या आईच्या जीवावर म्हणजे मला सोडलं होतं, असू द्या, तो पण विषय नाही बरं का. मला ते काय म्हणायचं नाही माझ्या आईला जास्त काम लागलं. माझी आई म्हणते असू दे, तुला तिकडं नेलं असेल तरी पण मलाच करावं लागलं असतं इथं, तू कुणाला काय बोलू नको, असू दे, दुखलं तर पोट आपल्याला, म्हणजे आपल्याला काय माहिती दुखतंय का नाही. पण हे मी नंतर क्लिअर केलं. ह्याच्या पण त्याच्या अगोदर पण ती व्यक्ती कधी म्हणली नाही की माझं पोट दुखतंय. त्याच्या अगोदर बरं का, एवढे माझे लग्न झाल्यापासून मुलगा होईपर्यंत एकदाही म्हणली नाही कधी माझं पोट दुखतंय. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी नंतर आई होती तोपर्यंत, नंतर आई गेल्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत कधी म्हणली नाही. मग तुमच्या मनात येईल का नाही, माझ्या राहू द्या, तुमच्या तरी मनात येईल का नाही, काय इतका खोटापणा करायचा. मग का ओव्हर ऍक्टिंग करायची, सुनानं बोलावं, नातवंडांना ओव्हर ऍक्टिंग करायची, माणसं असल्यावर गोड बोलायचं, माणसं नसल्यावर कुठलाही विचारायचं नाही. असलं मला दिखाव्याची नाती मला नकोच आहेत. खरं सांगते, मला दिखाव्याची नाती नको आहेत. मला जे आहेत ते मला रिअल नाती पाहिजे. ती मला फेक नाती नको आहेत. तुम्ही असली ओव्हर ऍक्टिंग तर अजिबात करू नका. माझं लय डोकं हलते बरं का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. पण हे आता लोक म्हणजे हे लोकांना सांगतेत ही अशीच करते, ही आम्हाला बोलतच नाही किंवा पोरांना इकडं पाठवत नाही. ती पोरग येत नाही तुमच्याकडे, त्याला मी काय करू शकत नाही. ते गेलं असतं ना, त्यांनी प्रेम दिलं असतं तर, त्याला जर आजीनं पहिल्यापासून प्रेमानं जीव लावला असता तर ते गेलं असतं ना, पाठीमागं लागून गेलं असतं की रे. त्याला जा म्हणायची, चल म्हणायची जरूरत लागली नसती. मला लगेच बोलला असता, मम्मी मी चाललोय, सकाळी येतो किंवा उद्या येतो किंवा 2 दिवसांनी येतो, बोलला असता ना तो. मग तुम्ही अशी कांड का करता? मग तुम्हाला सुनांनी बोलावं अशी अपेक्षा का करता? म्हणजे माझ्या डिलिव्हरीत ना 1 महिना माझी आई गेल्यानंतर म्हणजे 15 दिवस त्यांनी केलं. ते पण असं आदळत आपटतच केलं सगळं बरं का. तर
तरी पण म्हटलं जाऊ दे, असू दे. आणि त्यावेळी पण मी तिकडं पण न जायचं कारण ती आई पण गेली तिकडं, त्यामुळं ती भाऊ पण तिला ओरडलेला बरं का. मी माझं पण म्हणजे माझं पण नाही लपवून ठेवत. भाऊ तिला खवळला होता की त्याच वेळी मी जॉब सोडला होता. हा जॉब सोडल्यामुळे एवढं माझी हालत खराब झाली. मी माझ्या लोकांचं पण नाही लपवून ठेवत. ह्या लोकांना वाटेल काय माहितीये का, ही फक्त आमचंच सांगते. माझ्या लोकांचं पण मी सांगते. त्यांनी पण माझ्यासोबत कसं, म्हणजे त्यांनी पण माझा राग केला त्यावेळी. खूप रागाला गेले ते माझ्यावर ते लोक. ते मला बोलत होते की तू जॉबच का सोडला, मग तुला जॉब सोडायचा होता तर तू मग आम्हाला खर्च कशाला करायला लावला, पैसे कशाला म्हणजे अकॅडमीला वगैरे भरायला लावले, मग इतका वेळ तू का वाया घालवला, तुझं तुझ्यावर तर भागलं असतं का नाही. इतक्या दिवस पैसे आम्हाला भरायला लावले आणि नवऱ्याचं ऐकून तू जॉब सोडलास, असं पण हे मला बोलले हे लोक. आणि ते पण काय बोलत होते की तुझ्या सासरचे म्हणजे तुझ्या नवऱ्याला वगैरे तुला जॉब करू द्यायचा नव्हता तर आम्हाला कशाला पैसे भरायला लावले, किंवा लग्नाच्या अगोदर कशाला म्हणले की आम्ही करायला लावतो जॉब. आणि ते पण झालं, नुसतं जाऊ द्या शिकायला बोलले, पण पैसे पण ह्या लोकांनी भरले नाहीत. ह्यांचेही पैसे भरले असते तर ठीक आहे म्हणलं असतं. त्यांनी पैसे भरले तर त्यांनी सोडू दे, नाही तर करायला लावू दे. पैसे त्यांना भरायला लावले, मला जॉब सोडायला लावला. परत इथं आल्यावर मग भाऊ पण माझा रागातच होता बरं का तेव्हा. तो म्हणत होता तू जॉबच का सोडला, म्हणून त्यांना आईला बोलवून घेतलं तिकडं. दुसरी कारणं सांगितली पण ती मला नंतर सांगितलं आईनं. तो नाही बोलत मला, म्हणजे तो काही बोलला नाही मला आतापर्यंत, पण कधी बोलला नाही. कारण का मला जास्त कोण बोलतच नाहीत. पण त्यानं आईला बोलला की तू ये आता, त्यांनी जॉब सोडायला लावला, हे सोडायला लावलाय म्हणून त्यानं रागात बोलवून घेतलं. 15 दिवसात आईला बोलवून घेतलं. पण बरोबर आहे ना, आई तर म्हणजे इथं राहून कसं चालणार, मुलांनी जे सांगितलं तेच ऐकायला पाहिजे ना. उद्या ते माझ्या आईला ते लोक बघणार आहेत ना, माझी वहिनी माझे भाऊ बघणार आहेत ना, मग तिला त्यांचं ऐकावं लागणार ना. असं जनावरांनी मोकळं सुटून नाही ना चालत. माझ्या आईनं त्यांचं ऐकलं. 15 दिवसात तर 15 दिवसात माझी आई ना रडत गेली इथून तिकडं, रडत गेली. मला अजून पण आठवत आहे. खूप रडली. तरी पण मी म्हटलं असू दे जा, तुला त्यांचं ऐकावं लागणार. तू जर आता त्यांचं शब्द मोडून जर तू इथं राहिली, उद्या तुला म्हणजे कमी जास्त झालं तर म्हणतील ना तू लेकीसाठी एवढं पळते तर तिकडच राहा, किंवा काही पण बोलू शकतात. काय आताचे लोकांचं डोकं काय चालेल सांगता येत नाही. त्यामुळं मी म्हटलं बाई तू जा, असू दे, माझं कसं होईल तसं बघाईल. तर ते रागात होते. तर ह्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे होते ना. ह्यांना माहित होतं, ह्या लोकांना माहित होतं की जॉब सोडला म्हणून माझ्यासोबत मी म्हणजे भावांना वगैरे मी ती कॉल करत होतं, पण मी स्वतःहूनच बोलत नव्हती. कारण का उत्तर काय देणार ना. तू पैसे भरलेस, पैसे आम्हाला भरायला लावले आणि जॉब सोडून घरी येऊन बसली, काय चीज काय केलं त्याचं तू, असं तो बोलत होता मला. म्हणून ती पण तेव्हा गेली. नाहीतर तुम्हा लोकांना वाटेल की मग तुझी आई कशी काय गेली 15 दिवसात, हे पण मला सांगायचंय ना. ह्यांचं ऐकून मग मला माझ्या मिस्टरांचं ऐकणं तर भाग आहे. आपला संसार टिकवायचा आहे म्हटल्यावर जॉब काय माझ्यासाठी महत्वाचं नाही. संसार माझ्यासाठी महत्वाचं नसतं तर मी एक जॉब निवडला असता. तुम्हाला काय येतंय ते करा म्हणलं असतं, नाहीतर तेव्हा डिवोर्स झाला असतं, सगळं झालं असतं. कारण का हे घरातले चुकीचे भेटल्यामुळं हे एवढं सगळं हे झालंय. ह्या लोकांनी कान भरल्यामुळं, डोक्यात काय काय घातल्यामुळं, म्हणून हे लोक मला खटकतेत. का तुम्ही अशा गोष्टी चुकीच्या करता, चुकीचं का भरवता एखाद्याला. एखाद्याचं चांगलं होतंय होऊ द्या ना. एखादं चुकत असलं तर घरात मोठी माणसं कशासाठी असतात, बाबा असं नसतंय तसं नसतंय समजून सांगायला चांगल्या गोष्टी. तर ह्या लोकांनी एवढ्या काड्या लावल्या आणि त्याच्यात तेल ओतून जास्त भडका करून टाकला. त्यामुळं मला जॉब सोडावा लागला.
मग ते घरचे माझ्या म्हणत होते, तुझं तुला माहिती आहे ना, तू क्लिअर आहे, तुला माहित होतं, मग तू का जॉब सोडला? मग माझं मत काय झालं, माझ्या वैयक्तिक डोक्यात विचार आले की हे लोक मला किंवा माझ्या मिस्टरांना असेही म्हणू शकतात की त्यावेळी मुंबईमध्ये काय मॅटर झालेलं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. आणि जर मी आणि त्याच वेळी मी तिथं म्हणजे ऑफिसला बोललेली पण की मला ट्रान्सफर पाहिजे, तर ते लोक बोलले तुम्हाला ट्रान्सफर भेटणार नाही, तुम्हाला अजून 3 वर्ष म्हणजे 3 वर्षानंतर भेटते ट्रान्सफर, पण तरी पण म्हणजे जास्त अडचण असली तर भेटला असता, पण अजून न्यू होती ना मी, 5-6 महिने 4-5 महिने झाले असतील, 5-6 महिने पण नाही. तर तेवढ्यात मग बोलले की तुम्हाला आत्ता तर नवीन जॉईनिंग आहे तुमचं, तुम्हाला लगेच ट्रान्सफर नाही भेटणार, तुम्ही इथंच करा. पण हे घरातले तो मॅटर झाल्यामुळं ते मिस्टरांच्या डोक्यात हे आधीच घरचे भरवत होते आणि ते अजून जास्तच भरीला पडलं, आणि अगोदरचं मॅटर झालेलं ते पण जास्त भरीला पडलं. त्यामुळं मी म्हटलं मग आता आपण जॉब सोडणं हेच एक लास्ट पर्याय आहे, जर आपला संसार टिकवायचा असेल तर. आणि त्यावेळी म्हणजे जॉब जेव्हा मी जॉईनिंग केलं होतं ना, त्यावेळी म्हणजे मुलं नव्हती बरं का, मुलगा नव्हता त्यावेळी. तर तसं पण मी जॉब करू शकले असते ना, जाऊ दे, नाही तर नाही गेलं तर जाऊ दे, असं झालं असतं ना. पण तसं नसतं ना, ते करून नाही ना चालत. लेडीजला एकदा लग्न झालं नंतर किती जरी लग्न केली ना, तो मान पहिल्या लग्नाचा जो मान आहे ना, तो परत भेटत नाही. मला तर तेच वाटतंय. जेंट्स लोकांनी किती लग्न केलं तर त्यांचं चालतंय, पण लेडीजचं नाही चालत. नंतर त्यांना किती जरी चांगले लोक भेटले तरी, मला काय म्हणायचंय तुम्हाला समजलं असेल, आपल्या गावाकडे जास्त रूल आहेत तसे. सिटीमध्ये कोण पाळत नाही, पण गावाकडे तर आहे ना. जो पहिल्या म्हणजे लग्नाच्या वेळी जो मान भेटतो तो सेकंड थर्डला भेटत नाही. आणि मला तसं पण म्हणजे म्हणजे आमच्या नवरा बायकोची जास्त वैयक्तिक कधी भांडणं होत नव्हते, हे मला पण माहित होतं. कधीच त्यांचं माझं असं अति झालं नाही. ह्या लोकांच्या मुळेच ते गावातून यायच्या अगोदर हे घरचे फोन करून सांगायचे, असं झालं, तसं झालं, तसं झालं. आणि एकदा नणंद पण आलेली बरं का, ती पण मला बोलली, तिने मला शिवी पण दिलेली बरं का. म्हणजे ह्या लोकांना काय वाटलं, ही माझ्या चेहऱ्यावर गेली, चेहऱ्यावर. ह्यांना काय वाटतंय की ही आमचं काय बिघडावू शकत नाही. माझ्या माहेरची लोक साधी आणि सिंपल आहेत दिसायला. डोक्यात ठेवा, माझ्या माहेरची लोक आणि मी पण दिसायला फक्त सिंपल आहेत, पण हे लोक वेगळ्या भ्रमात गेले. हे लय गरीब लोक आहेत आणि ह्यांना गरीबाचीच पोरगी पाहिजे होती, कारण का ह्यांनी कसंही ट्रीट केलं तर त्यांनी सहन करावं, अशी लोक ह्या लोकांना पाहिजे होती. आणि म्हणून ते चेहऱ्यावर गेलेत. पण तसं काहीच नाही. त्यांनी विचार केला होता ना, त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आम्ही. कारण का आम्ही चांगल्याशी चांगलंच राहतो, आणि जे विनाकारण नडतंय त्याला सोडत नाही. मी तर वैयक्तिक सोडत नाही कुणाला. माझ्या घरचे पण कसे आहेत माहिती आहे का, ते त्यांचं वैयक्तिक त्यांच्या संसाराचं चाललेलं असते. ते असल्या फालतू गोष्टीत अजिबात पडत नाहीत. म्हणून तर ते ना 4 हात लांब राहतात, आधीच कुणाच्या नादी लागत नाहीत. कोण नादी लागलं ते त्यांना बरोबर शब्दाचा मार असतो. ते असं म्हणजे भांडणा भिंडणात कुणाच्या जास्त नसतात. काय म्हणजे कोण कुणाला कमी नसतंय, वेळ आल्यावर सगळे रेडी असतात. फक्त ते काय म्हणते, पै पाहुण्याचं, आपली पोरगी राहते तिथं,
आपल्या पोरीचं म्हणजे आयुष्य जगायचं आहे तिला तिथं, त्यामुळं शांत घेतात. कुठलेही आई वडील, तुम्हाला सांगते, माझेच नाही, कोणतेही आई वडील, जे जे लोक चुकीचं म्हणजे चुकीचं समजतात, ही लय गरीब आहे, ती ही भांडणाला भेटते, ती ही कसं आम्ही कसं पण केलं तर हे लोक, आम्ही धमक्या बिमक्या दिल्या तर हे शांत बसतील, आमच्या पाया पडतील, असं नसतंय बरं का. पोरीचे आईबाप कशासाठी शांत बसतेत? आपल्या मुलीचा संसार टिकवायचा आहे म्हणून. आणि पहिला लग्न झालेलं तसं मान नंतर भेटत नाही. ह्याला भेटत ते लोक, ते तुम्हाला भेट नाहीत. आणि खरंच जर मुलीची चूक असेल तर 100% बोलतेत बरं का. आणि नंतर तुम्हाला सांगते, नंतर माझी आई तिकडे गेली, तिकडे गेल्यावर पण दिवस त्यांनी माझ्या घरातल्या व्यक्तीनं कसं तर केलं बरं का. 1-1.25 महिना सुद्धा झाला नाही, फक्त 1 महिना कंप्लीट झाला बरं का, 1.25 महिना सुद्धा होऊन दिला नाही. तोपर्यंत तिनं कुसपाट काढलं. कशावरनं तर बरं का, नॉर्मल गोष्टीवरनं काढलं. आणि तिनं काय केलं माहितीये का, माझ्या बाळाचे कपडे, लहान बाळ असल्यावर कपडे असतात ते कपडे, आणि माझे कपडे आणि माझ्या मिस्टरांचे कपडे, आमच्या तिघांचे पण कपडे वेगळे काढले. आणि हे आता काय बोंबलतेत, आमच्या नावनं ठाणानाना करतेत ना हे बाकीचे लोक, आणि ते पण ही वेगळे राहिली, हे आमच्याकडे लक्ष देत नाही. अरे वेगळं ठेवायचं होतं कुणाला? ज्यावेळी माझं बाळ 1 महिन्याचं होतं, मी 1 महिन्याची डिलिव्हरी, म्हणजे 1 महिना झालता मला डिलिव्हरी होऊन, माझं 1 महिन्याचं बाळ होतं, त्यावेळी तुम्ही कपडे अलग ठेवली. सगळ्यांनी सोबतच आंघोळ केलेली बरं का, सगळ्यांनी सोबत, त्यांचं झालं का असं सगळ्यांनी सोबत सोबत केलेली, तरी त्यांनी ना माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा, अरे तुमच्या लेकाची सुद्धा कपडे धुतली नाहीत तुम्ही. आणि आत्ता का ठाणानाना करताय आमच्या नावानं? वेगळं ठेवायचं होतं कुणाला? डोक्यात येते का नाही काय? मग काहीच बोलायचं नाही, मला बोलू द्या तर, म्हणून मी बोलते. माझं मन, मी असंच मरून जाऊ का रे? माझं डोकं असं हँग होतंय, पूर्ण हँग, म्हणजे हँग, पुरा ब्लॉक होतंय. बोलायचं नाही काय? मग तुम्ही स्वतःहून सुनाची कपडे वेगळे काढता. आणि सुनाची पण काढू द्या, सून दुसऱ्याच्या घरनं आली, दुसऱ्याची पोरगी आहे, तुम्हाला ती सुनाला मुलगी नाही मानता येणार. दुसऱ्याची पोरगी आली, ती येऊ द्या, तिची ठेवा वेगळी. तुमच्या स्वतःच्या लेकाची सुद्धा कपडे वेगळी ठेवली. म्हणजे माझ्या मुलाची, माझी आणि मिस्टरांची कपडे वेगळी साईडला सारून ठेवली, आणि त्यांची कपडे त्याच जागेवर धुवून वाळायला नेऊन टाकले. म्हणजे वेगळं कुणाला राहायचं होतं. आणि नातेवाईकांच्या सगळ्यात असं मला फेमस करून टाकलंय, ही कुणाला नीट बोलत नाही, कुणाला या जावा म्हणत नाही. कशाला रे? माझी सिच्युएशन तेव्हा खराब होती, त्यावेळी तुम्ही म्हणजे माझी थोडीशी काळजी घेतली असती ना, तर मला किती भारी वाटलं असतं. आणि आता नवीन कुणाकुणाला सुना आले, ते सासवांना पण मी हात जोडून सांगते बरं का, खरं सांगते, खरं म्हणजे खरं, जर तुम्ही तुमच्या सुनेला प्रेग्नेन्सीमध्ये आणि डिलिव्हरीत जर तुम्ही तुमच्या सुनेला जर जपलं ना, तुम्हाला ती आयुष्यभर जपणार. खरं सांगते मी, खरं म्हणजे खरं, जपणार म्हणजे जपणार. कारण का तिला त्या परिस्थितीची जाणीव, कारण का मला प्रेग्नेन्सीमध्ये ही सुख भेटलं नाही. सुख म्हणजे मला, म्हणजे बाहेर माझा नवरा आहे ना, मला बाहेर कामाला कधी घालवलं नाही त्यांनी. माझ्या मिस्टरांनी मला कधीही बाहेर कुठं कामाला घालवलेलं नाही. पण हे घरातली किरकिर होती, मला कुठं मला जा म्हणत नव्हते, फक्त हे घरात एवढं टॉर्चर होतं ना, मेंटली टॉर्चर. ही घरातली दुसरी व्यक्ती, तुम्हाला मी सांगितलं, बसून बडबड करायची, सांगितलं का नाही तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये? ही घरात बसणाऱ्या व्यक्तीची किरकिर वेगळी, आणि आत बाहेर येडे करणाऱ्या व्यक्तीची किरकिर वेगळी. ह्यांच्या अजून काही कर्मकांड आहेत ना, काही गोष्टी न सांगण्यासारख्या सुद्धा आहेत, पण काही गोष्टी सांगायच्या नसतात,
म्हणून ठेवते मी. म्हणजे मी एवढं बोलते, ह्याच्यापेक्षा पण लो क्वालिटीच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ते मी सांगत नाही. एवढं हे लो क्वालिटीचं वागलेत माझ्यासोबत, म्हणून मला राग येतोय. पण हे लोक काय म्हणतात, ही का बोलते म्हणजे अरे तुम्ही त्रास दिला, मला दिला का नाही, मग ते मी सांगायचं पण नाही, मग असंच मरून जायचं का? कधी कुणाला बोलायचं नाही, कुणाजवळ व्यक्त व्हायचं नाही. अरे पागल होऊन जाईल ना, पागल. तिप्पट दिशी मरण आलं तर चांगलं वाटेल मला, पण पागल होऊन हिंडल असं मला वाटायला लागले. अशा डोक्याच्या शिरा दुखतेत माझ्या, डोक्यातनं चमकताय माझ्या. ही अशी काय गोष्टी मला आठवल्या ना, डोक्यातनं चमकताय माझ्या. मग ही का मला एवढं वाईट ठरवते, वेगळंच राहते ती. आताच्या सुनांना घरातली फॅमिलीच नको, नुसता नवराच पाहिजे, हे असले जे एलिगेशन्स हे लोक लावतात ना, मला राग येतोय. तुम्ही मग ज्यावेळी लग्न होऊन आल्या कुठली सून वाईट असते का? मग हा व्हिडिओ बघितल्यावर माझ्या म्हणजे भावना, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, भावना जाग्या झाल्या माझ्या बरं का. हा व्हिडिओ बघून, आता मी टाकलेला तो व्हिडिओ बघून मग मला खरंच वाटलं बाबा, ह्या विषयावर आपण बोलायला पाहिजे. ज्यांना सुना आलेत किंवा येणार आहेत त्यांनी बरं का, तुम्हाला मी खरं सांगते हात जोडून, प्लीज तुम्ही सुनाला ना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलेव्हरीत जपा. ती तुम्हाला आयुष्यभर जपणार. तुमच्यात किती पण खटके उडू दे, तिला ती आठवणार बाबा. हा आता एक आपण बोलतोय चांगलं आहे म्हणून, डिलेव्हरीत आणि प्रेग्नन्सीमध्ये आपल्या सासून आपल्याला लय जपले, त्यामुळे आपल्या सासूची साथ आपण कधी नाही सोडायची, 100% वाटणार. किंवा आपली मुलं लहान असते त्यावेळी, आपली मुलं लहान असते त्यावेळी आपल्याला सपोर्ट केला, आपल्या घरातले, आपली सासू, आपल्या घरातले जे पण कोणी आपल्या घरात असतील ते मुलं आपली लहान असल्यावर ते कसं घेऊ वगैरे लागतील, ते पण एक लक्षात राहते. ते पण माझ्या आयुष्यात सुख नव्हतं ते पण मला, कारण का माझा मुलगा रडायल्यावर तुम्हाला मी सांगितलं, आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, ते व्हिडिओ मी डिलीट केलेले. ती घरातली व्यक्ती आहे ना, मुलगा रडतोय म्हणून घराच्या वरती जाऊन झोपायची, मी सांगितलं तुम्हाला. पण परत एकदा सांगते, कारण का ज्या लोकांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी सांगते. तर ते व्हिडिओ डिलीट झालेत त्यामुळं. तर माझ्या घरातली व्यक्ती मुलगा रडतोय उठून म्हणून वरती जाऊन झोपायची. सकाळी मी रात्रभर त्याला घ्यायची, कारण का मुलगा असला ना, तुम्हाला मी हे पण सांगते, मुलगा असला ना म्हणजे त्याला असं म्हणजे काय पचत नसतं ना खाल्लेलं. आपण म्हणतात ना, मुलगीला सगळं पचत असतं, म्हणजे त्यांच्या म्हणजे काय म्हणतात नसा काय तर त्याच्या बारीक असतात, मोठ्या असतात, असं काय तर म्हणतात बरं का. आतडे बाळाचे आतडे म्हणजे मुलाचे आतडे नाजूक असतात असं म्हणतात बरं का. म्हणून मी सांगते, मुलाला काहीच खाल्लेलं पचत नसतंय. मी 6 महिने नुसता भात खाल्लाय, म्हणजे कारण का भात कशासाठी खायची, मुलगा शांत झोपल म्हणून. हे दुसरं भाकरी वगैरे दुसरं काही खाल्लं ना, तो रडायचा म्हणजे रडायचा. आणि ती सुटोडा वगैरे ते तर आहे ना, पहिल्यांदा मला माहित नव्हतं तेव्हा माझ्या आईनं दिलं, म्हणजे दोन दिवसच दिला, म्हणजे थोडा म्हणजे कपभर आत द्यायचे बरं का पेल्यामध्ये. तर मी तेवढ्यात 1-2 चमचे खायचे, तर ते बाळ माझं इतकं रडायचं, रात्रभर झोपायचं नाही. मग एक दिवशी काय झालं, मी म्हटलं मला नको, मला नाही, मला खाऊच वाटेना, म्हणून मी माझ्या आईला म्हटलं नको बाबा मला. पण त्या दिवशी मी सुटोडा खाल्ला नव्हता बरं का, 2 वेळाच खाल्ला होता बरं का डिलिव्हरी झाल्यापासून. तर तिसऱ्यांदा मी मग खाल्ला नाही, मला आवडना, नको म्हणल्यावर ठेवला. मग त्या दिवशी रात्री जरा तो झोपला, थोडा वेळ झोपल्यावर मग हा म्हटलं आता ही सुटोडा खाल्ल्यामुळे हा रडतोय. परत मी तो पण बंद करून टाकला. जे पण कोणी नातेवाईक बघायला वगैरे आले ना, त्यांना असं म्हणजे आलं का द्यायचे घरातले लोक. पण मी नाही खाल्ला, नकोच म्हणलं, आपलं बाळ रडतंय तर आपण कशाला खायचं ना. तर हे सगळं असं झालंय. मग ह्या लोकांना आपण आपलं का समजायचं, फक्त ते नात्यानं आपलेत, फक्त दिसायला आपलेत, असायला आपले नाहीत. हे माझ्या मनातच मी असं म्हणजे माझ्या डोक्यात आणि मनात असतं माझ्या. कोणी आपल्यासाठी काय केलं आतापर्यंत, कोणी आपल्याला म्हणजे किती अडचणीत आणलं.
आपल्याला किती त्रास दिला हे लोक समोर दिसले तरी माझ्या डोक्यात येतं. मग ह्या लोकांना आता वाटते आता आम्ही गोड बोलतोय तर हे का बोलत नाहीत. अरे तुम्ही ज्यावेळी जपायचं होतं त्यावेळी जपलं नाही, उपणलं वाऱ्याला. वारं कुणीकडचं आहे बघितलं आणि उपणून दिलं सगळं. मग तुम्हाला काय बोलायला नको. त्यामुळं मी सांगते, आणि जरी पण तुमच्या घरातले तरी पण ऐकत नसले, जर कपल्स कोण असतील तर त्यांना मी सांगते, जर तुमच्या घरातले तुमच्या नवरा बायको जर बोलत असेल, खरं खोटं पहिला बघा. डायरेक्ट लोकांच्या पोरीवर एलिगेशन्स लावू शकत नाही तुम्ही. दुसऱ्याची पोरगी तुमच्या भरोश्यावर घरी येते, तुम्ही तिच्यावर एलिगेशन्स लावू शकत नाही. म्हणजे काय म्हणते त्याला, खरं खोटं केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याच्या पोरीला काहीही बोलू शकत नाही. आणि ते खोटंच असलं तर, जे माझ्या बाबतीत घडलं, खरं खोटं केल्यावर आता कसे शांत झाले, मग त्याच वेळी खरं खोटं त्यावेळी नव्हतं झालं. त्यावेळी जर डिवोर्स झाला असता तर हे आयुष्यभर असेच नाचले असते. हा ती असली होती तसली होती म्हणून गेली, आम्हाला नकोच होती, आमकंच होतं तमकंच होतं, त्यांचंच पटत नव्हतं नवरा बायकोचं, आमचं काहीच नाही. हे अजून नवरा बायकोवर थोपवून हे असे म्हणजे सारवल्यागत करून असं म्हणजे मासूम एकदम चेहरे त्यांचे बघितले ना, असं वाटतंय की हे देव माणूस आहे, देव माणूस असं वाटतंय त्यांचं तोंड बघितल्यावर. एवढा मासूम चेहरा करून बसते ना. बाहेरचं जर कोण नातेवाईक येऊ दे, कोण लोक येऊ दे, एवढं शांत असते, एवढं प्रेमळ बोलते, त्यांच्या पुढे एवढं ओव्हर ऍक्टिंग करते. आणि ते गेले का ह्यांचा फणा चालू असतोय काढायचा, असा सारखा डोलवत असते त्या. म्हणून मला राग येतो ह्या लोकांचा. माझ्या डिलिव्हरीत ह्यानी माझं काय करायचं ते केलंय सगळं. म्हणजे म्हणून हा व्हिडिओ भेटल्यावर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या मला, की ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळे डिवोर्स झाला, नाहीतर नसता झाला. मी इतकं माझं डोकं म्हणजे असं हे वाटलं, ते एकदम माझं मन भरून आलं तो व्हिडिओ बघितल्यावर. म्हणून म्हटलं आपल्या पण काही गोष्टी शेअर करूया, म्हटलं आपलं पण मन रिकामं होईल ना. आणि आता माझं बडबडून ना डोकं दुखायला आलंय आणि आवाज पण, घसा पण दुखायला लागलाय बडबडून. तर किती वेळ झालं कंटिन्यू बोलल्यावर पण असं हे होतंय आणि फिरवत आहे मला ह्या काही गोष्टी. त्या गोष्टी डोक्यात विचार करून मनाला लागून तुम्हाला सांगायचे. एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. मी आता एवढं इझी बोलते ना तुम्हाला लोकांना वाटत असेल ही एवढं इझी बोलते, तर एवढं इझी कुठलीच गोष्ट झालेली नाही. खूप त्रास आहे ह्या सगळ्या. मी एवढं सॉफ्ट बोलते ना, पण काही लोकांना वाटेल एवढं सॉफ्ट बोलते, पण हे ना मनातून येते. मी काय असं ठरवून वगैरे मी कुठल्या गोष्टी बोलत नाही. माझा कुठलाही व्हिडिओ मी ठरवून केलेला नाही की ह्या टॉपिकवर आज बोलायचं, असं माझं कधी नसतंय. जे माझ्या डोक्यात येते ना ते मी बोलते. आणि जर तुम्हाला मी सांगू का, खोटं जरी बोलायचं झालं ना आठवत नसतंय. कारण का ते मला पण माहिती आहे, आपण ज्यावेळी खोटं बोलतो ना त्यावेळी आपल्याला आठवत नाही, विचार करावा लागतो, मध्ये मध्ये थांबावं लागतं, तेव्हा आठवून बोलणं ते वेगळं. आणि असं बोलायला लागल्यावर आपल्याला भान राहत नाही वेळेचं, किती टाइम झाला ते पण नाही समजत. एवढा अर्धा तास, एक तास कंटिन्यू बोलणं नॉट ए जोक. ठरवून आपण किती बोलू शकतो, 5 मिनिटं 10 मिनिटं, अर्धा तास नाही बोलू शकत. तर ठीक आहे, आपण बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता माझा घसा दुखायला लागलाय. तर ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. ओके, थँक्यू.